नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 21 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मित्रांनो आपण लेखी परीक्षेची या ठिकाणी तयारी करत आहोत, ज्यामध्ये आपण आज जे मित्रांनो मुंबई जिल्हा विशेष व त्यासोबत इतर सर्व मित्रांनो जिल्ह्यांसाठी जे उपयुक्त असे आपण प्रश्न पाहणार आहोत. तर हे प्रश्न तुम्हाला बॅट्समॅन, शिपाई, कारागृह आणि ड्रायव्हर या सर्व पदांच्या मित्रांनो लेखी परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणारे आहेत, कारण का यामध्ये जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत व त्यासोबतच एक्सपेक्टेड स्वरूपाची अशी दोन्ही पण यामध्ये मित्रांनो आपण ऍड केलेली आहे. त्यामुळे प्रत्येकी प्रश्न हा तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा व त्यासोबतच तुम्ही मागील आपले व्हिडिओचे अपडेट वगैरे पाहिले नसतील, मागील व्हिडिओचे पार्ट, तर मित्रांनो ते संपूर्ण तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डॅशबोर्डमध्ये जाऊन संपूर्ण काही पाहता येणारे असतील. मित्रांनो, पोलीस भरतीची सर्व काही अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अपडेट जे आहे ते लवकरात लवकर पाहायला मिळतील. तर पाहू आपण आजच्या भागामधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे मित्रांनो, सेला बोगदा हा कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आलेला आहे? तर जो हा सेला बोगदा आहे, तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की डी, अरुणाचल प्रदेश. तर या राज्यामध्ये जे आहे सेला बोगदा हा जो आहे तो बांधण्यात आलेला आहे. तर हा अरुणाचल प्रदेशमध्ये 13,000 फूट उंचीवर जे की बांधण्यात आला असून तो एक सामरिक दृष्ट्या जे की महत्त्वाचा आहे. पर्याय नंबर याचं डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील दोन असा आहे, पहा. बंगालमधील फोर्ट विलियमच्या प्रेसिडेन्सीचे पहिले गव्हर्नर जनरल डॅश हे होते. तर जे की पहिले गव्हर्नर जनरल कुठले? बंगालमधील फोर्ट विलियमच्या प्रेसिडेन्सीचे, असा प्रश्न आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, जे की वॉरेन हेस्टिंग्स हे जे आहे थोडक्यामध्ये जे की बंगालमधील फोर्ट विलियमच्या जे की प्रेसिडेन्सीचे पहिले जे की गव्हर्नर जनरल होते. तर 1773 मध्ये जे आहे जे की रेग्युलेटिंग ॲक्टनुसार वॉरेन हेस्टिंग्स हे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल बनलेले होते. कधी? 1773 मध्ये. तर हे इसवी सन देखील इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 3 असा आहे, भारत जगातील कितव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनलेला देश आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डी, चौथ्या क्रमांकाचा जो की अर्थव्यवस्था बनलेला देश आहे. जे की आपण ही न्यूज आपण अनेक वेळेस देखील ऐकलेली आहे. पर्याय नंबर याचं जे की डी या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न चौथा आपला, आयफेल टावर हे कोणत्या शतकामध्ये बांधले गेला होता? जे की आयफेल टावर, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की बी, 19वे शतक. तर 19व्या शतकामध्ये जे आहे आयफेल टावर हे बांधले गेलेलं होतं. तर आयफेल टावरचं जे बांधकाम आहे ते सुरू झालं होतं 1887 ते 1889 या दरम्यान जे आहे ते झालेलं आहे, जे की 19व्या दशकामध्ये येतं. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पाचवा असा आहे, वैदिक संस्कृतीतील लोकांचा व्यवसाय डॅशमध्ये जे की निर्धारित आहे. तर कशामध्ये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की वर्णावर आधारित जे आहे त्यावेळेस थोडक्यामध्ये जे की लोकांचा व्यवसाय जो की निर्धारित होता. पर्याय नंबर या ठिकाणी ए याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतर प्रश्न सहावा आपला, डॅश हे मुघल साम्राज्य स्थापन कोणी केलं? तर कोणी जे केलेलं आहे मुघल साम्राज्य स्थापन? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की बाबर. तर बाबरने जे आहे थोडक्यामध्ये जे की मुघल साम्राज्य स्थापन केलेलं आहे. तर 1526 मध्ये जेव्हा पानिपतचं पहिलं युद्ध झालं, या युद्धामध्ये इब्राहिम लोदीचा पराभव करून बाबरने मुघल साम्राज्याची स्थापना जे की केलेली होती. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढीलच आहे, जो की प्रश्न क्रमांक 7वा, पहा काय म्हणतो. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक म्हणून खालीलपैकी जे की कोण व्यक्ती आहे? तर या ठिकाणी पहा आपल्याला काही विधाने आहेत, विधानावर आपल्याला उत्तर जे आहे ते निवडायचं आहे. ज्यामध्ये पहिला आहे ए ओ होम, बी आहे दादाभाई नौरोजी आणि सी आहे जे की दिनेश वाच्छा. तर याचं उत्तर काय होणार असेल? जे की पर्याय नंबर डी, जे की ए, बी आणि सी हे सर्व जे व्यक्ती आहेत जे की राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक म्हणून जे की होते. पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी याचं उत्तर जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल मित्रांनो. त्यानंतर पाहू आपला पुढचा प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 8. पहा काय म्हणतो पुढचा, की ज्या दिवशी इंडियन नॅशनल काँग्रेसने स्वातंत्र्य दिन डॅश म्हणून घोषित केला, त्याच दिवशी स्वातंत्र्याचा जाहीरनामा देखील अधिकृतपणे जनतेसमोर जे आहे ते घोषित केला गेला. तर या कोण्या दिवशी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 26 जानेवारी 1930 रोजी. लाहोर अधिवेशनानंतर काँग्रेसने जे आहे 26 जानेवारी 1930 हा दिवस जो आहे पहिला पूर्ण स्वराज्य दिन म्हणून जे आहे जे की साजरा केलेला होता, थोडक्यामध्ये स्वातंत्र्य दिन म्हणून. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 9 आपला, गोंडवनाची राणी कोण होती? तर गोंडवन राणी, क्वीन ऑफ गोंडवना. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं सी, जे की राणी दुर्गावती ही जी आहे जे की गोंडवनाची राणी होती. तर राणी दुर्गावती हा या गोंडवनाच्या प्रसिद्ध शासिका होत्या, ज्या मुघलांविरुद्ध लढलेल्या
घडलेल्या होत्या. पर्याय नंबर याचं सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, भारताचा पहिला उपग्रह कोणता होता खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की आर्यभट्ट हा जो आहे भारताचा पहिला उपग्रह होता. तर आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह होता, जे की 19 एप्रिल कधी, तर 19 एप्रिल 1975 रोजी जे की अवकाशामध्ये सोडण्यात आलेला होता. पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 11वा, गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेल्या सैन्य दलाचे नाव काय होतं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की बी, खालसा दल असं जे आहे थोडक्यामध्ये जे की त्याचं नाव होतं. तर 10वे शीख गुरु जे की गुरु गोविंद सिंग यांनी 1699 मध्ये कधी, तर 1699 मध्ये खालसा पंथाची जी की स्थापना जी आहे ती केलेली होती. पर्याय नंबर याचं बी या ठिकाणी होणारं उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न 12वा, चाणक्य कौटिल्य हे डॅशचे सल्लागार होते, तर कोणाचे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की चंद्रगुप्त मौर्य याची जी आहे ती की सल्लागार होते. तर चाणक्य थोडक्यात त्याला कौटिल्य असं देखील आपण म्हणतो, हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचे मुख्य सल्लागार व मार्गदर्शक होते. पर्याय नंबर याचं ए या ठिकाणी उत्तर होणार असेल मित्रांनो. त्यानंतर प्रश्न 13वा आपला, भारत छोडो आंदोलन हे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की डी, 1942 जे आहे थोडक्यामध्ये भारत छोडो आंदोलन जे की सुरू करण्यात आलं. तर महात्मा गांधी यांनी 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावरून भारत छोडो आंदोलनाची जी आहे घोषणा केलेली होती. पर्याय नंबर डी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, जो की प्रश्न पहा 14वा, काय म्हणतो, खालीलपैकी कोणती रवींद्रनाथ टागोराची रचना नाही? तर यापैकी नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की ड, कदम कदम बढाए जा, हे जे की थोडक्यामध्ये जे की रवींद्रनाथ टागोर यांची जी आहे ती रचना नाही. तर हे गाणं जे आहे थोडक्यामध्ये आझाद हिंद सेनेचे प्रेरणागीत होते. तर इतर तिन्ही रचना ज्या आहेत, ज्यामध्ये एकला चला रे, त्यानंतर चिंतो जेठा भाई शून्य, त्यानंतर बांगलादेशचा राष्ट्रगीत असलेल्या अमर सोनार बांगला, हे संपूर्ण जे आहे थोडक्यामध्ये जे की रवींद्रनाथ टागोरची रचना आहे. परंतु हे जे आहे पर्याय नंबर डी जे की नाही, त्यामुळे पर्याय नंबर हेच डी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा असा आहे, डॅश हे शीख धर्माचे संस्थापक आणि शीखांचे पहिले गुरु होत, तर कोण जे आहे ते होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की गुरु नानक. तर गुरु नानक हे देव हे जे की शीख धर्माचे संस्थापक आणि 10 गुरूंपैकी पहिले गुरु होते. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर थोडक्यामध्ये सी हे होणार असेल मित्रांनो. तुम्ही अजूनही पोलीस भरती 2025 साठी आपण काढलेला बिग ब्लास्ट ऑफर म्हणजेच की 1 रुपयामध्ये 1 टेस्ट हा ऑफरचा मित्रांनो तुम्ही अजूनही जॉईन केला नसेल किंवा तुम्ही लाभ घेतलेला नसेल, तर लगेचच्या लगेच आपलं महा एक्झाम पॉईंटचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून या ऑफरचा मित्रांनो कमी कालावधीमध्ये असलेला सुरू आपला ऑफरचा या लाभ घ्या मित्रांनो. कारण का यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही लेखी परीक्षेची कम्प्लिटली तयारी होणार असेल. यामध्ये आपण फक्त 1 रुपयामध्ये 1 टेस्ट ही उपलब्ध करून दिलेली आहे, ज्यामध्ये संपूर्ण काही नव्या पॅटर्ननुसारचे दर्जेदार प्रश्न व त्यासोबतच अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांनी काढलेले आपले सर्व काही अतिसंभाव्य सराव पेपर व त्यासोबत आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील यामध्ये समाविष्ट करून दिलेला आहे. ज्यामुळे तुम्हाला आता कोणत्याही मार्केटमधलं महागडं पुस्तक घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्यास देखील अजिबात गरज पडणार नसेल. तुम्ही ग्राउंड हे तुमच्या स्वबळावर आणि तुमची लेखी काढण्याची जबाबदारी आम्ही जे मित्रांनो या ठिकाणी घेतलेली आहे. कारण का यामध्ये आपण एवढ्या साऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत की ज्यामधून तुमचं परीक्षेमध्ये जे प्रश्न येणार ते प्रश्न संभाव्य स्वरूप प्रश्न आपण यामध्ये जे आहे ते ऍड करून दिलेले आहेत. त्यामुळे 1 रुपये 1 या टेस्ट प्रमाणे 100 टेस्ट आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या 100 टेस्टचा तुम्ही ऑफरचा लाभ घ्या. लगेचच्या लगेच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल आणि या चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो आजपासून सुरुवातीला लागा. कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल पोलीस भरतीसाठीचं, त्यांनी लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि मित्रांनो तिथून संपूर्ण जे आपली पोलीस भरती टेस्ट सिरीज बॅच एनरोल करून घ्या मित्रांनो. त्यामध्ये आपण सर्व पेपर्स तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत आणि जे काही उपलब्ध व्हायचे आहेत ते देखील आपण त्यामध्ये लवकरच तुम्हाला उपलब्ध मित्रांनो करून देण्याचा परिपूर्ण त्या ठिकाणी आपण प्रयत्न करत आहोत. त्यामुळे 1 रुपयाचे 1 टेस्ट आपला ऑफर लाभ घ्या मित्रांनो आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा. त्यानंतर प्रश्न 16 पहा, वास्को द गामा प्रसिद्ध डॅश होते, तर कोण होते वास्को द गामा? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं सी, जे की पोर्तुगीज एक्सप्लोरर होते. थोडक्यामध्ये पोर्तुगीज जे काय वास्को द गामा होते, तर वास्को द गामा यांनी 1498 मध्ये भारताचा सागरी मार्ग शोधणारा पहिला पोर्तुगीज खलाशी जे की होता. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतर 17वा प्रश्न, खालील बाबींची सुरुवातीपासूनच जे की सर्वात सुरुवातीपासून घडलेल्या घटनाक्रमानुसार मांडणी करा. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ज्या घडलेल्या घटना आहेत त्याच्या घटनाक्रमानुसार याची मांडणी करायची आहे. तर याचं जे उत्तर असेल जे की पर्याय नंबर याचं जे आहे बी या ठिकाणी होणार असेल. म्हणजेच की
ए, बी, डी आणि सी या प्रकारे जे आहे याचा घटनाक्रम जो की येणारा असेल. यामध्ये घटनाक्रम सांगायचं झालं, ज्यामध्ये जे ऑगस्ट ऑफर आहे तो ऑगस्ट ऑफर घडलेला होता 1940ला घडलेला होता ऑगस्ट ऑफर. त्यानंतर कॅबिनेट मिशन जे आहे की कॅबिनेट मिशन जे की 1946ला घडलेलं आहे. तर विधानसभा निवडणूक ही 1946चीच आहे. त्यानंतर जी विधानसभा निवडणूक आहे ही 1947 आहे. त्यामुळे हा घटनाक्रम जो की जसाच तसा आलेला आहे. त्यामुळे पर्याय नंबर हे बी मध्ये याचं उत्तर जे की होणारं असेल. ए, बी, सी, डी असं जे आहे याचं उत्तर होणारं असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न आपला 18वा, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होतं खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की सी राजगोपालाचारी हे जे आहे थोडक्यामध्ये जे की भारताचे जे की शेवटचे गव्हर्नर जनरल होते. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे जो की 19वा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी डॅश येथे होती, कोण्या ठिकाणी होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की राजगड किल्ला या ठिकाणी जी आहे ती होती. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 20वा प्रश्न असा आहे मित्रांनो, राजाराम मोहन रॉय यांनी सत्तेप्रथा बंद करण्यासाठी कोणत्या गव्हर्नर जनरलने पाठिंबा जो आहे तो दिलेला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं सी, विलियम बेंटिक यांनी जे आहे थोडक्यामध्ये जो पाठिंबा जो आहे तो दिलेला होता. तर कधी? तर 1829 मध्ये लॉर्ड विलियम बेंटिक यांनी राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळे सत्तेप्रथा ही बेकायदेशीर ठरलेली होती. पर्याय नंबर सी याचं उत्तर जे की होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 21वा असा आहे, जगातील सर्वात जुने संग्रहालय डॅश शहरामध्ये उत्खननात सापडलेलं आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं सी, जे की ऊर शहरामध्ये जे की उत्खननामध्ये सापडलेलं आहे, जे की मेसोपोटेमियामधील ऊर या प्राचीन शहराच्या उत्खननात जगातील सर्वात जुनं संग्रहालय सापडलेलं आहे. पर्याय नंबर सी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा 22वा प्रश्न, राजपूत शासक जयसिंग एक आणि मराठा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह डॅश साली करण्यात आला? तर कोण्या साली झालेला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 1665 मध्ये जो की झालेला आहे. सांगायचं झाल्यास 11 जून 1665 मध्ये जे आहे जे की मिर्झराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्या जे आहे ऐतिहासिक पुरंदरचा तह जे आहे ते झालेला होता. पर्याय नंबर डी याचं उत्तर होणारं असेल. जे मी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तारखा आणि इसवी सांगत आहे ते देखील तुम्ही काळजीपूर्वक ऐकून घ्या, लक्षात ठेवून घ्या, कारण का त्यावर देखील आधारित तुम्हाला परीक्षेत प्रश्न जो आहे तो येतो. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 23वा असा आहे, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे उद्दिष्ट असलेले सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सैन्य दलाचं नाव काय होतं? तर स्थापन झालेल्या सैन्य दलाचं नाव, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की इंडियन नॅशनल आर्मी असं जे आहे ते नाव होतं. तर आझाद हिंद फौज, ज्याला आपण INA असं म्हणतो, तर INA देखील याला असं म्हटलं जातं, जे नेतृत्व करून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा जो आहे तो दिला होता सुभाषचंद्र बोस यांनी. पर्याय नंबर बी हे याचं उत्तर होईल. त्यानंतर 24वा प्रश्न, भारतातील ग्रँड ओल्ड मॅन म्हणून डॅश यांना ओळखलं जातं? तर कोणाला जे आहे ते ओळखलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की दादाभाई नौरोजी यांना जे आहे ते ओळखलं जातं. पर्याय नंबर ए याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 25वा आपला, 1893 मध्ये गणपती महोत्सवात पुनर्जीवन करण्यासाठी कोणत्या स्वातंत्र्य सेनानीला श्रेय जे आहे देण्यात येतं? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं बी, लोकमान्य टिळक यांना जे आहे ते देण्यात येतं. तर सार्वजनिक गणपती उत्सव आणि शिवजयंती सुरू करून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं श्रेय हे लोकमान्य टिळकांना जे की जाते. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 26वा आहे, बंगालची फाळणी कधी करण्यात आली खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की 1905 मध्ये जे आहे लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी जी की केलेली होती. त्यानंतर 27वा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 28 फेब्रुवारी रोजी जे आहे जे की साजरा केला जातो. तर का साजरा केला जातो? कारण या दिवशी जे आहे CV रमन, कोण? तर CV रमन यांनी जे आहे रमन इफेक्टचा शोध लावल्यास त्यांच्या स्मरणात जे आहे 28 फेब्रुवारी हा जो की राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून जे आहे जो की साजरा केला जातो. पर्याय नंबर याचं बी हे उत्तर होणारं असेल. त्यानंतर मित्रांनो प्रश्न 28वा आपला असा आहे, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने जे आहे कोणते ऑपरेशन राबवलं होतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डी, ऑपरेशन सिंदूर जे आहे जे की भारताने राबवलेलं होतं. त्यानंतरचा प्रश्न आपला जो की प्रश्न 29वा आहे, भारतातील पहिली रेल्वे कुठे धावली, कोण्या ठिकाणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की मुंबई आणि ठाणे या दरम्यान जी आहे ती धावलेली आहे. तर कधी? तर 16
16 एप्रिल 1853 रोजी जी आहे भारतातील पहिली रेल्वे जी की मुंबई बोरीबंदर ते ठाणे दरम्यान जी आहे ती धावलेली आहे. त्यानंतर प्रश्न आपला 30वा, भारतीय संविधानात एकूण किती अनुसूच्या आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 12 अनुसूच्या आहेत. तर भारतीय संविधानामध्ये पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार आज आहे. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपण आज टॉप 30 क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत पोलीस भरती स्पेशली मुंबई जिल्हा. आणि ज्या विद्यार्थ्यांना ₹1 एक टेस्ट या टेस्टचा आपला ऑफर घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्ही लगेचच्या लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची ऑफिशियल लिंक दिलेली आहे आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसोबत नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.